आता पाहूया मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजी 2.5 रुपयांनी स्वस्त, 73 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळणार, आजपासून नवे दर लागू। बेस्टच्या ताफ्यात लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार, बेस्ट प्रशासनाचा पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनी सोबत करार। मड ते वर्सोवा 2 समुद्र किनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल उभारणार, प्रकल्पाचं काम 3 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा। मुंबई विमानतळावर 1.60 कोटी किमतीचे 3 किलो सोने जप्त, सोन्यासह 2 आयफोनही जप्त। फेब्रुवारी-मार्चमध्ये सीमाशुल्क विभागाने 25 आयफोन जप्त केले। मुंबईत तुंबणारं पाणी उपसण्यासाठी पालिकेची नवी योजना, 489 ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार, पाणी साचणाऱ्या विभागातील नागरिकांना आता दिलासा मिळणार। 18,000 पुणेकरांचं मुद्रांक शुल्क माफ, अभय योजनेत 1 लाखापेक्षा कमी शुल्क असलेल्या नागरिकांचं मुद्रांक शुल्क माफ। पुणे महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप, पथविभागाच्या उपअभियंत्याने भ्रष्टाचार केल्याचा व्हिडिओ आपच्या रविराज काळेंकडून शेअर। पिंपरी शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या 262 जागांसाठी भरती होणार, 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार। पुणे शहरात महामार्गालगत उपबाजार भरणार, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाजार समितीचा निर्णय, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांची माहिती।